Dear student, in the last lectures, we have seen basic principle of metrology. धातू विज्ञान जे आहे तर त्या धातू विज्ञानाची मूलतत्व जे आहे तर ती मूलतत्व आपण त्या ठिकाणी पाहिली. इन इट वी हॅव सीन कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ वर्क. ह्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी असणारे जे काही धातुक जे आहे तर त्या धातुकांचं सहतीकरण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर असणारे जे काही धातुक जे आहेत तर त्या धातुक खालीमधून काढत असताना ज्या पद्धती वापरल्या जातात त्याच्यामधली पहिली आपण पाहिली होती की सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वावर आधारित असणारे जे काही विलगीकरण त्याच्यामधली पहिली पद्धत आपण पाहिली होती की विफ्ली टेबल मेथड. दुसरी पाहिली होती हायड्रोलिक सेपरेशन मेथड. त्याच्यानंतरची दुसरी असणारी जी काही मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आणि तिसरी आपण पाहिली होती की फोर्थ फ्लोटेशन मेथड. देन वी विल सी द नेक्स्ट सेपरेशन मेथड दॅट इज द लिचिंग. पुढची पद्धत जी आहे तर ती लिचिंग, त्यालाच मराठीमध्ये त्या ठिकाणी अपशालन अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलं आहे. आता काय दिलेलं आहे, द फर्स्ट स्टेप in the extraction of metal aluminum, gold and silver from their ore is the method of leaching. ज्या ठिकाणी ॲल्युमिनियम असेल, सोनं असेल, चांदी असेल, हे जे काही धातू जे आहेत तर या धातूंच्या धातुकापासून निष्कर्षण करण्याची पहिली असणारी जी काही पायरी जी आहे तर तिला म्हटलेले लिचिंग किंवा अपशालन त्या ठिकाणी म्हटलेले. इन दिस मेथड the ore is soaked in a certain solution for a long time. जी काय असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये काय केलं जातं की सर्वसाधारणपणे धातूक जे आहे तर ते धातू एका निवडक अशा प्रकारचं असताना ते काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये बराच वेळ काय केलं तर त्या ठिकाणी सोक केलं जातं, म्हणजे भिजत त्या ठिकाणी ठेवलं जातं. द ओर dissolve in that solution due to the specific chemical reaction. आणि हे जे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणाबरोबर विशिष्ट अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया होऊन धातूक जे आहे तर ते धातूक काय होताना दिसतं तर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होताना दिसतं, विरघळताना दिसतं. द गँग्यू हाऊ एव्हर डज नॉट रिॲक्ट अँड देअरफॉर डज नॉट डिझॉल्व्ह इन दॅट सोल्युशन. परंतु आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही मृदा अशुद्धीच्या आहेत तर त्या मृदा अशुद्धींची अभिक्रिया न झाल्यामुळं ती विरघळत त्या ठिकाणी नाही आणि त्याचबरोबर हे आपल्याला त्या ठिकाणी सो इट कॅनॉट बी सेपरेटेड आणि ते आपल्याला वेगळी सुद्धा त्या ठिकाणी करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट द ॲल्युमिनियम ओर इज डन बाय द लिचिंग मेथड. त्या ठिकाणी उदाहरण आपलं दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे बॉक्साईट ही ॲल्युमिनियमच्या धातुकांचं सहतीकरण जे आहे तर ते अपशालन पद्धत जे आहे तर त्या अपशालन पद्धतीने त्या ठिकाणी केलं जातं. हिअर बॉक्साईट इज सोक्ड इन द ॲक्वेस सोल्युशन ऑफ NaOH or aqueous Na2CO3 which dissolves the main ingredient alumina in it. की बॉक्साईट जे आहे या बॉक्साईटचं ॲल्युमिनियम या धातुकाचं आपल्याला निष्कर्षण जे आहे तर ते लिचिंग मेथडने करायचे. अपशालन पद्धत जे आहे तर त्या अपशालन पद्धतीने त्या ठिकाणी करायचे आणि याच्यासाठी जली अशा प्रकारचं सोडियम हायड्रॉक्साईडचं किंवा त्या ठिकाणी सोडियम कार्बोनेटचं असणारे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये काय केलं तर बॉक्साईड जे आहे तर ते बॉक्साईड त्या ठिकाणी भिजत ठेवून त्याच्यामधील ॲल्युमिना हा जो काही मुख्य अशा प्रकारचा असणारा जो काही घटक जो आहे तर तो घटक काय दिसतो विरघळताना दिसतो. आता पेज नंबर 102 वर ब्रॅकेटमध्ये काय दिलेले, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? वॉटर डज नॉट स्टिक्स टू द कॉलस्कियन इमेजेस. आपल्याला माहिती की आळूची असणारे काही पाणी जे आहे तर त्या पानांवर आपण पाणी टाकलं तर आपल्या लक्षात येत नसते की पाणी जे आहे तर ते पाणी त्या आळूंच्या पानांवर त्या ठिकाणी चिटकत नाही. सिमिलरली वॉटर डज नॉट टिक्स टू द वॅक्स. अशाच पद्धतीने आपल्या लक्षात येत नसते की मेण जे आहे तर त्या मेणावर देखील पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी चिटकत नाही.
ऑन द अदर हँड कॉमन सॉल्ट आर सोप स्टिक्स टू द वॉटर, दॅट इज दे गेट वेटेड बाय द वॉटर. याच्या उलट आपल्या लक्षात येतं नसते की मीठ असेल किंवा साबण जे आहे तर याला काय होतं नसते, पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी चिटकतं. म्हणजेच त्या ठिकाणी हे जे काही मीठ असेल साबण जे आहे तर ते पाण्याने काय होतं नसतात, भिजताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर पुढे आता कॅन यू रिकॉल म्हटलेले, व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक डिफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आता या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनच्या परिभाषेमध्ये ऑक्सिडेशन आणि असताना काही रिडक्शन याची असताना काही व्याख्या जी आहे तर ते व्याख्या आपल्याला विचारलेली प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेली. काय सांगता येईल की व्हेन ए मेटल लुजेस इलेक्ट्रॉन द प्रोसेस इज कॉल्ड ऑक्सिडेशन. काय सांगितलेले की व्हेन ए मेटल लुजेस इलेक्ट्रॉन, काय सांगितलेले, द प्रोसेस इज कॉल्ड ऑक्सिडेशन. The process is called oxidation. ज्या वेळेला धातू जो आहे तर तो धातू काय करता नसतो, त्याची शेवटची कक्षा जी आहे तर त्या शेवटच्या कक्षेमध्ये असताना तो काही इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन लूज करतो, दुसऱ्याला देतो, तर त्यावेळेला ऑक्सिडेशन जे आहे तर त्या ऑक्सिडेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी घडत नसते. याच्या उलट आपल्याला सांगता येईल पहा रिडक्शन. रिडक्शन कशाला म्हटलेलं आहे, व्हेन ए नॉन मेटल गेन्स इलेक्ट्रॉन. काय सांगता येईल, व्हेन ए नॉन मेटल गेन्स इलेक्ट्रॉन द प्रोसेस इज कॉल्ड रिडक्शन. याच्या उलट आपल्या लक्षात येत नसते की अधातू असेल, अधातू काय करता नसतोय तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून त्या ठिकाणी घेतो आणि त्याला आपण त्या ठिकाणी रिडक्शन म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ रिडक्शन मध्ये आपल्याला लक्षात येत असते की सोडियम मेटल आहे. हा सोडियम मेटल काय करत असतोय की त्याची असताना काही शेवटची असताना काही कक्षा जी आहे तर त्या शेवटच्या कक्षेमध्ये असताना काही एक इलेक्ट्रॉन जो आहे तर तो एक इलेक्ट्रॉन काय करत नसतोय, लूज करताना दिसतोय. म्हणजे तो काय करताना दिसते, दुसऱ्याला त्या ठिकाणी तो एक इलेक्ट्रॉन देतोय. म्हणजे ही प्रक्रिया जी आहे तर त्या ऑक्सिडेशनची त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने रिडक्शनच्या बाबतीमध्ये नॉन मेटल आपल्याला माहिती क्लोरीन. क्लोरीन काय करत असतोय, दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी गेन करतोय आणि दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन गेन करून अशा पद्धतीची असणारी जी काही रिडक्शन जी आहे तर त्या रिडक्शनची प्रोसेस जी आहे तर ती प्रोसेस त्या ठिकाणी कॅरी आउट त्या ठिकाणी होताना दिसते. आता पुढे की ड्युरिंग द एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ मेटल्स फ्रॉम देअर ओर मेटल इज ऑब्टेन फ्रॉम द कॅटायन्स ऑफ द मेटल. धातुक जे आहे तर त्या धातुकाचं काय करायचं आपल्याला, निष्कर्षण जे आहे तर ते निष्कर्षण करायचं. म्हणजे धातूमधून खाणीमधून ते धातुक त्या ठिकाणी आपल्याला काढायची. तर ते निष्कर्षण करताना धातूची असणारे जे काही धनायन्स जे आहेत तर त्या धनायन्सपासून आपल्याला आयन्स जे आहेत तर ते आयन्स त्या ठिकाणी मिळताना दिसतात. आणि इन दिस प्रोसेस मेटल कॅटायन्स इज टू बी रिड्यूस. आणि या प्रक्रियेमध्ये काय करावं लागतं आपल्याला, धातू जे आहे तर त्या धातूंच्या धनायन जे आहे तर त्या धनायनाचं शपन जे आहे तर रिडक्शन जे आहे तर ते रिडक्शन त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. हाऊ टू ब्रिंग अबाउट द रिडक्शन डिपेंड्स अपॉन द रिॲक्टिव्हिटी ऑफ द मेटल. मग आता हे जे काही धातूचं शपन आपल्याला त्या ठिकाणी करायचं, रिडक्शन त्या ठिकाणी करायचंय. आणि हे शपन कसं करायचं तर हे तो असणारा जो काही धातू जे आहे तर त्या धातूची असणारी जी काही रिॲक्टिव्हिटी जी आहे, अभिक्रियाशीलता जी आहे तर त्या अभिक्रियाशीलतेवर त्या ठिकाणी अवलंबून. वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल. याच्या अगोदरच्या तासांना आपण त्या ठिकाणी धातू जे आहे तर त्या धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी जी आहे तर ती श्रेणी आपण यापूर्वीच त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी करून घेतली. त्याच्यानंतरचा दुसरा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ मेटल. जे सर्वसाधारणपणे आपल्याला धातू जे आहे तर त्या धातूंचं काय करायचंय, निष्कर्षण जे आहे तर ते निष्कर्षण त्या ठिकाणी करायचंय. पुढे आता या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ मेटल्स पाहिजे.
एक्सट्रॅक्शन्स ऑफ मेटल्स, धातू जे आहे तर त्या धातूंचं काय करायचं आपल्याला निष्कर्षण त्या ठिकाणी करायचं. आता हे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ रिॲक्टिव्ह मेटल, त्याच्यामध्ये पुन्हा एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ रिॲक्टिव्ह मेटल्स, म्हणजे याच्यामध्ये असणारे जे काही क्रियाशील अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या क्रियाशील धातूंचं काय करायचं आपल्याला निष्कर्षण जे आहे तर ते निष्कर्षण त्या ठिकाणी करायचं. आता काय सांगते, द मेटल ॲट द टॉप ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज आर हायली रिॲक्टिव्ह. आपण पाहिले की अभिक्रियाशीलता असतानाची काही श्रेणी जी आहे तर त्या श्रेणीच्या सर्वात वर असलेले जे काही धातू जे आहेत तर ते धातू कसे आहेत, अतिशय त्या ठिकाणी क्रियाशील त्या ठिकाणी आहेत. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम आर द रिॲक्टिव्ह मेटल. तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की पोटॅशियम असेल, त्याच्यानंतर कोणतं सांगितलंय सोडियम असेल किंवा ॲल्युमिनियम असेल, म्हणजे असणारे जे काही धातू जे आहेत काय सांगितलेलं आहे, फॉर एक्झाम्पल पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम आर द रिॲक्टिव्ह मेटल. या अतिशय त्या ठिकाणी क्रियाशील अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर ते मूलद्रव्य त्या ठिकाणी. Reactive metal have large capacity to form the cations by losing the electrons in their outermost shell. मग आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे हे असणारे जे काही अभिक्रियाशील असणारे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची असणारे जे काही बाह्यतम असणारे काही कवच जे आहेत तर त्या बाह्यतम कवचेमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन गमवून त्यांची धन आयन तयार होण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता कशी असणार आहे, या धातूंची त्या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी असते. पुढे फॉर एक्झाम्पल रिॲक्टिव्ह मेटल रिॲक्ट व्हिगरसली विथ द डायल्यूट ऍसिड टू गिव्ह द हायड्रोजन गॅस. या अभिक्रिया आपण त्या ठिकाणी पाहिजे की जास्त अभिक्रियाशील अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची विरल आम्ल जे आहे तर त्या विरल आम्लाबरोबर काय होतं नसते मोर व्हिगरसली, म्हणजे जास्त जोमानं काय होतं नसते अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू जो आहे तर तो हायड्रोजन वायू त्या ठिकाणी मुक्त होते. हे आपण त्या ठिकाणी मागच्या तासांना त्या ठिकाणी पाहिले. हायली रिॲक्टिव्ह मेटल्स बर्न्स बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन फ्रॉम एअर ॲट द रूम टेम्परेचर. त्याच्यानंतर आपण हेही त्या ठिकाणी पाहिलेले की अतिक्रियाशील अशा प्रकारचे हे जे काही धातू जे आहेत तर ते धातू कक्ष तापमानाला काय आता नसतात, हवेतील असतात. जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी जाळता नसतात. उदाहरणार्थ सोडियम मेटल बाहेर काढला की लगेच त्या ठिकाणी तो काय आता नसतो पेट जो आहे तर तो पेट त्या ठिकाणी घेता नसतो. आणि म्हणून पहा देअर एक्स्ट्रॅक्शन हॅज टू बी डन बाय द इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. आणि म्हणून हे जे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंच्या निष्कर्षणासाठी आपल्याला काय करावं लागतंय, अपघटनी शपन जे आहे काय म्हटलेले इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असते की यांचं निष्कर्षण जे आहे तर त्या निष्कर्षणासाठी विद्युत अपघटनी शपन ही जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धतीचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी काय केला जातो. फॉर एक्झाम्पल द मेटल सोडियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम are obtained by electrolysis of their molten chloride salts. की सर्वसाधारणपणे सोडियम असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल हे जे काही धातू जे आहेत तर हे धातू त्यांच्या वितळलेले जे काही क्लोराईडचे असतात ते काही क्षार जे आहेत तर त्या क्षारांच्या अपघटनानं रिडक्शननं त्या ठिकाणी ते मिळवले जातात. आणि इन दिस प्रोसेस मेटल इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड व्हाईल क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ॲट द ॲनोड. आणि ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्या लक्षात नसतंय की धातू जो आहे तर तो ऋणाग्र म्हणजे कॅथोड जो आहे तर त्या कॅथोडवर जमा होताना दिसतो, तर क्लोरीन गॅस जो आहे तर तो क्लोरीन वायू मात्र त्या ठिकाणी धनाग्रावर म्हणजे ॲनोड जो आहे तर तो ॲनोडवर त्या ठिकाणी आपल्याला मुक्त होताना दिसतो. द इलेक्ट्रोड रिॲक्शन्स ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड टू गेट मेटॅलिक सोडियम आर ॲज शोन बिलो. मात्र या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की वितळलेलं असताना जे काही सोडियम क्लोराईड
याचं विद्युत अपघटन करून सोडियम धातू जो आहे तर तो सोडियम धातू मिळवताना विद्युत अग्र जे आहे तर त्या विद्युत अग्रावरील म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कॅथोड आणि अॅनोडवर असणारी जी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया पुढील प्रमाणे त्या ठिकाणी असते. आता पुढे कॅथोड जो आहे तर त्या कॅथोडवर होणारी जी काही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. ही कॅथोड रिॲक्शन आता ही कॅथोड रिॲक्शन जी आहे तर त्या कॅथोड रिॲक्शनचं आपल्याला माहिती मेटल जो आहे तर तो मेटल काय करताना असते एक इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन काय करताना असते लूज त्या ठिकाणी करताना असते आणि इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर आपल्याला Na+ अशा प्रकारचा असतो तो काय आयन्स जो आहे तर तो आयन्स त्या ठिकाणी काय राहताना दिसतो. याच्यामधून इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज होताना दिसतो. ज्या ठिकाणी जी काय अभिक्रिया जी आहे तर ती रिडक्शन असणार आहे. त्याचबरोबर असणार तो काही ॲनोड रिॲक्शन जी आहे तर त्या ॲनोड रिॲक्शन्सवर आपल्याला लक्षात येत असते की क्लोरीन गॅस जो आहे तर तो क्लोरीन गॅस जो आहे तर तो क्लोरीन गॅस त्या ठिकाणी मुक्त होताना दिसतो. म्हणजे त्या ठिकाणी असणार तो काही क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीन काय करताना दिसते दोन इलेक्ट्रॉन जो आहे तर ते दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून त्या ठिकाणी काय करताना दिसते गेन त्या ठिकाणी करताना दिसते. म्हणजे अशा पद्धतीची असणारी काही ऑक्सिडेशन अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया आपल्याला ॲनोड जो आहे तर ते ॲनोडवर त्या ठिकाणी होताना दिसते. याच्यानंतर पुढे पहा की यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे की राईट द इलेक्ट्रोड रिॲक्शन फॉर द इलेक्ट्रोलिसिस ऑफ द मोल्टन मॅग्नेशियम क्लोराईड अँड कॅल्शियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईड आणि पुढे आपल्याला सांगितलेले की पुढे सांगितलेलं कोणतं सांगितलेलं आहे की कॅल्शियम क्लोराईड मोल्टन आहे. ज्या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड आणि कॅल्शियम क्लोराईड यांच्या वितळलेल्या अवस्थेमध्ये विद्युत अपघटनासाठी विद्युत अग्र अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी लिहायला त्या ठिकाणी सांगितलेली. पहा आता मॅग्नेशियम क्लोराईड जे आहे तर त्या मॅग्नेशियम क्लोराईडच्या बाबतीमध्ये पहा काय अभिक्रिया होताना असते ती आपण पहिल्यांदा पाहू. की असणारे जे काही मॅग्नेशियम क्लोराईड जे आहे तर त्या मॅग्नेशियम क्लोराईड पासून आपल्याला Mg2+ असणारे जे काही Cl अशा प्रकारच्या अभिक्रिया त्या ठिकाणी होतात. आता याच्यामध्ये ॲट द कॅथोड जे आहे तर त्या कॅथोडला काय होताना दिसतंय तर सर्वसाधारणपणे असणारे जे काही मॅग्नेशियम जे आहे काय सांगितले Mg2+ हा काय करत असं मेटल आहे. हा मेटल काय करेल तर दोन इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही दोन इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते दोन इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करताना दिसतो आणि दोन इलेक्ट्रॉन लूज करून आपल्याला असणारे जे काही मॅग्नेशियम जे आहे तर ते मॅग्नेशियम त्या ठिकाणी मिळतं. आता ॲट द ॲनोड आता ॲनोडला काय होताना दिसतंय तर सर्वसाधारणपणे असणारा जो काही क्लोरीन जो आहे हा क्लोरीन काय करताना दिसतंय आपल्या लक्षात येत नसते की हे जे दोन इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते दोन इलेक्ट्रॉन तो काय करताना दिसतोय तर त्या ठिकाणी तो घेताना दिसतोय. म्हणजे त्या ठिकाणी असणारा हा काही क्लोरीन जो आहे तर तो क्लोरीन काय करताना दिसतोय तर अशा पद्धतीचे असणारे जे काही दोन इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते दोन इलेक्ट्रॉन काय करताना दिसते घेताना त्या ठिकाणी दिसते. अशा पद्धतीनं आपल्याला असणारं जे काही कॅल्शियम क्लोराईड आहे पुढे असणारे जे काही कॅल्शियम क्लोराईड CaCl2 याची असणारी जी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया पहिल्यांदा आपण पाहू की असणारे जे काही कॅल्शियम क्लोराईड आहे तर त्या कॅल्शियम क्लोराईडच्या बाबतीमध्ये आपल्याला काय लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात येत नसते की Ca2+ इलेक्ट्रॉन जे दोन इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये कॅथोड जे आहे तर त्या कॅथोडला काय रिॲक्शन होत नसते तर आपल्याला लक्षात येत नसते की कॅल्शियम जो आहे मेटल आहे आपल्याला लक्षात येत नसते हा कॅल्शियम मेटल काय करता नसते दोन इलेक्ट्रॉन जे आहे तर ते दोन इलेक्ट्रॉन त्याच्या शेवटच्या कक्षेमधले काय करता नसते लूज करता नसते
आणि अशा पद्धतीचं धनायन्स जे आहे तर ते धनायन्स त्या ठिकाणी करत असते. मग अशाच पद्धतीनं ॲनोड जो आहे तर त्या ॲनोडला आपल्या पुन्हा लक्षात येतं नसते की असणारा जो काही क्लोरीन गॅस जो आहे तर तो क्लोरीन गॅस काय करता दिसते, याच्यामध्ये मुक्त झालेले जे काही इलेक्ट्रॉन जे आहे 2 इलेक्ट्रॉन जो आहे तर ते 2 इलेक्ट्रॉन काय करता दिसते, तर त्या ठिकाणी तो गेन जो आहे तर तो गेन त्या ठिकाणी या अशा पद्धतीची अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. पुढे वी आर गोइंग टू सी हाऊ ॲल्युमिनियम इज ऑब्टेन बाय द इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ द ॲल्युमिनियम ऑक्साईड इन द ओर बॉक्साईड. अशाच प्रकारे बॉक्साईड हे जे असणारे जे काही धातुक जे आहे तर त्या धातुकामधलं ॲल्युमिनियम ऑक्साईड पासून विद्युत अपघटनी शपनाद्वारे ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमचं कसं त्या ठिकाणी शपन त्या ठिकाणी होत असतं हे आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.